हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहेत ना? तर मी दीपाली, तुमचे दीपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे महाशिवरात्र आणि तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पण हा व्लॉग तुमच्यापर्यंत महाशिवरात्र झाल्यानंतर येणार आहे, थोडा लेट येणार आहे. तर आम्ही आज चांगदेव या गावाला जात आहोत आणि संध्याकाळची वाजलेली आहे 6. तर तुम्ही बघू शकता सूर्य मावळत चाललेला आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. तर चांगदेव हे गाव आमच्या वरण गावापासून 15-16 किलोमीटर अंतरावर असे आहे आणि चांगदेवला आज महाशिवरात्रीनिमित्त खूप मोठी अशी यात्रा भरते. तर पहिल्यांदाच आम्ही चांगदेवच्या यात्रेमध्ये जात आहोत आज. म्हणजे किती वर्ष झाले आम्हाला वरणगावात राहून, पण एकदा पण आमचं जमलं नाही जाण्यासाठी. तर मग आता म्हटलं की एकदा जाऊन येऊ. आज खूप उशीर झालेला आहे, तसं तर 6 वाजून गेले आहे, पण तरी पण आम्ही निघालो आहोत. आणि तुम्ही बघू शकता लोक घरी जाण्यासाठी निघाले आहेत. आणि बघा गाडी पार्किंगची जागा तिथं लावलेली आहे, सर्वांनी तिकडे गाड्या लावलेल्या आहेत. तर असं आता बघूया. तर हे छोटीशी दीदी, तर मी जी शूट घेत होती, तर हिला फोटो काढायला खूप आवडत होते. तर ती म्हणत होती दीदी माझा पण फोटो काढा म्हणून असं. आणि तिचा फोटो काढला तर तिला खूप असा आनंद झाला आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूप असं भारी वाटलं. तर येथे तुम्ही बघू शकता मंदिरे पण विकायला आलेली आणि मंदिरांची दुकानं खूप अशी लागलेली होती. जागोजागी मंदिरं विकायला आलेले होते आणि असे खूप छान असे पाट पण होते. सर्व खेळण्यांची दुकाने पण इथं होती आणि रेवड्या, जिलेबी. मग महाशिवरात्रीचा उपवास होता, त्यामुळे मग शिंगाड्याचा पेढा, दराबा, शेव, साबुदाणा चिवडा असं खूप असं छान यात्रेमध्ये असं होतं. तर आपण आता मंदिरामध्ये जात आहोत आणि मंदिरामध्ये जात असताना आपल्याला नारळ, तिरगुळाचा प्रसाद हे पण येथे आहे. आणि चांगदेव हे मंदिर जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आहे. चांगदेव महाराजांचे गुरु वटेश्वर हे चांगदेव महाराजांचे गुरु आहे आणि यावरून त्यांना चांगा वटेश्वर पण म्हणत असत. विविध देवतांच्या मूर्त्यांनी हे मंदिर सजवलेलं आहे आणि खूप असं छान कोरीव काम येथे केलेलं आहे. एकदम सुंदर अशा मूर्त्या ह्या दिसत आहेत. तर तुम्ही बघू शकता. तर काही भाग जो आहे मूर्त्यांचा तो पडलेला आहे, कारण की खूप असं पुरातन झालेलं आहे हे मंदिर. आणि खालच्या बाजूने खूप छान असं नक्षीकाम पण केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे प्रणाल आहे, जे मंदिरामध्ये जे अभिषेकाचं पाणी येतं बाहेर, ते हे प्रणाल आहे. त्याला मकर प्रणाल असं म्हणतात. तर तुम्ही बघू शकता किती छान असं मकर देवतेचं चिन्ह येथे काढलेलं आहे, चित्र असं काढलेलं आहे छानपैकी. आणि हे कोरीव काम खूप असं छान पाहावंसं वाटतं आपण त्याला. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि आता 6:30 वाजलेले आहे. 6:30 वाजून गेलेले आहे, 6:45-7 होत असतील आता. तर हा मागचा दरवाजा आहे. मागच्या दरवाजानेच आम्ही दर्शन घेतलेलं आहे, कारण की मुख्य दरवाजाने तर दर्शन घेणं शक्य नव्हतं, कारण की खूप अशी गर्दी होती. तर असं जेवढं माझ्याकडनं शूट झालं तेवढं मी शूट केलेलं आहे आणि असं आमचं दर्शन चांगदेव महाराजांचं झालेलं आहे. तर येथेच बाहेर चांगदेव महाराजांची मूर्ती आहे. तर तेथेच आम्ही दर्शन घेऊन घेतलेले होते सर्वांनी, कारण की आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायला अजून 2-2.5 तास लागून गेले असते आणि खूप असा अंधार पडला असता आम्हाला तेथेच. त्यामुळे आम्ही लवकर दर्शन घेतले आणि निघालो. आणि पुढे हे तुम्ही बघू शकता, हे महादेवांचं मंदिर आहे आणि इथे पण नंबर लागलेले होते. तर हे जे आहे हे गणपतीचं मंदिर आहे आणि तेथेच महादेवाची पण पिंड आहे.
सांगदेव महाराज हे 1400 वर्षापर्यंत जगले. ते अत्यंत हठयोगी होते असे सांगतात. दर 100 वर्षांनी योग सामर्थ्याच्या जोरावर समाधिस्थ होऊन मृत्यूकाळ टाळत आणि जुना देह टाकून नवा देह धारण करीत असत, म्हणून ते 1400 वर्ष जगले. तर तुम्ही बघू शकता हे शनी महाराजांचं मंदिर आहे आणि आम्ही शनी महाराजांच्या मंदिरात सुद्धा दर्शन घेतले आणि तिथून निघाले होते. तर येथे कोणी तुळशीच्या माळा, तर कोणी शेंगदाणे, चिप्स, राजगिऱ्याचे लाडू असे विकत होते. आणि त्यानंतर आम्ही तापी पूर्ण संगमावर आलेलो आहोत. तर खूप छान वाटतं आहे. येथे संध्याकाळची वेळ आहे आणि खूप असं निसर्गरम्य वातावरण येथे झालेलं आहे आणि खूप मस्त वाटत आहे. तर हे कौडिंब महाराजांचे मठ आहे. तर तेथून दर्शन घेतल्यावर आम्ही आता येथे मारुतीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत आणि आता येथे पण आमचं दर्शन झालेलं आहे मारुतींचं. गुणेशला पायनॅपल घ्यायचं होतं तर त्याने घेतलेलं आहे. त्याला म्हटलं पायनॅपल घेऊ नको कारण की सर्दी झालेली होती त्याला अगोदरच, पण त्याला खायचंच होतं. म्हटलं खाऊन घे मग. आणि नंतर गुंजक तर आमच्यासोबत आलेला नव्हता कारण की त्याला सायन्स एक्झिबिशन होतं त्यांच्या स्कूलमध्ये, तर त्याने प्रोजेक्ट घेतलेला होता. मग नाही म्हणत होता तो आमच्यासोबत यायला, मग त्याला आम्ही आणलं नव्हतं. भाजीपुरी करा, भजे करा, साबुदाण्याचे वडे करा, साबुदाण्याचे वडे करा, भाजीपुरी करा, भजे करा, साबुदाण्याचे वडे करा, भजे करा, भजे करा, भाजीपुरी करा, भजे करा, साबुदाण्याचे वडे करा, साबुदाण्याचे वडे करा, भाजीपुरी करा, भजे करा, साबुदाण्याचे वडे करा, भजे करा. तर आम्ही आता साबुदाण्याचे वडे घेतलेले आहेत, पण ते खूपच तिखट लागले, भयंकर तिखट केले होते त्यांनी. तर मग आम्ही आता रस घ्यायला आलो आहोत इथं आणि आता थंड थंड रस घेतला तर खूप असं छान वाटलं. तर आम्ही आता घरी जाण्यासाठी निघत आहोत कारण की खूप अशी रात्र झालेली आहे आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर घरी जायचं आहे. आता आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि आता वाजलेले आहे रात्रीचे 8. तर आता मी फराळाचं बनवते पटकन आणि मग तुमच्याशी बोलते. चला मग आपण आता साबुदाणा बनवूया. तर मी आता पटकन साबुदाणा करणार आहे कारण की फराळाला खूप उशीर होऊन जातो मग त्यासाठी. मी आता साबुदाणा खिचडी बनवलेली आहे. तर मी आता ताट तयार करून घेतलेलं आहे. तर ही बघा, ही साबुदाणा खिचडी आहे, हे साबुदाणा पापड आहे आणि हे साबुदाणाचा चिवडा आहे आणि हे शिंगाड्याचे शेव आहे, हे वेपर्स आहे बटाट्याचे आणि हा शिंगाड्याचा दराबा आहे आणि श्रीखंड आहे. तर आम्ही पण आता फराळ करून घेतो. तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.